मी कोणताही मोठा साधू नाही. मी कोणताही विद्वान नाही. मी फक्त बाबा जुमदेवजीवर श्रद्धा ठेवणारा एक साधा माणूस आहे. आज जेव्हा लोक मला विचारतात, तुला खरंच भगवंत दिसले का? तेव्हा मी शांतपणे हसतो आणि मनापासून सांगतो, हो, मला भगवंत दिसले. पण ते मंदिरात नाही, मूर्तीत नाही. ते मला माणसामधून दिसले. त्या काळात माझं आयुष्य पूर्णपणे गोंधळलेलं होतं. चुका केल्या होत्या. अपयश आलं होतं. राग, अहंकार आणि निराशा मनात घर करून बसली होती. बाहेरून मी हसत होतो, पण आतून मी पूर्णपणे हरवलेला माणूस होतो. जसं आयुष्य हरवतं, तसंच एक दिवस मी घनदाट जंगलात हरवलो. संध्याकाळ झाली होती. सूर्य मावळत होता. चोहीकडे अंधार वाढत चालला होता. मी चालत होतो, पण वाट कुठे आहे तेच कळत नव्हतं. पाय थरथरत होते. मन घाबरलेलं. डोळ्यात पाणी. त्या क्षणी माझ्या तोंडातून एक शब्द निघाला, बाबा, मला वाचवा. तेवढ्यात झाडांमधून एक युवक हळूहळू पुढे आला. साधी कपडे, कुठलाही दैवी वेश नाही, पण चेहऱ्यावर विलक्षण शांती. तो मला म्हणाला, बाबा रे, घाबरू नकोस. मी म्हणालो, मी वाट हरवली आहे. तो शांतपणे म्हणाला, वाट नाही हरवली. तू स्वतःपासून दूर गेला आहेस. त्याने मला एका दगडावर बसवलं आणि म्हणाला, डोळे बंद कर. मी डोळे बंद केले. तो म्हणाला, तू आयुष्यात ज्या चुका केल्या आहेत त्या आठव. ज्यांना दुखावलं, ज्यांना वेळ दिला नाही, ज्यांच्यावर अहंकार दाखवला. त्या क्षणी माझ्या आयुष्याचा आरसा माझ्यासमोर उभा राहिला. आईवडिलांचे अश्रू, माझ्या जवळच्या माणसांचं बोललेलं दुःख आणि देवाकडे केलेलं दुर्लक्ष. मी आतून तुटून गेलो. मी रडत म्हणालो, मी खूप चुका केल्या आहेत. मला माफ करा. तो युवक म्हणाला, चूक मान्य करणं ही कमजोरी नाही. तेच ख्या बदलाचं पहिलं पाऊल आहे. तो पुढे म्हणाला, आज इथे संकल्प कर. अहंकार सोड. सत्य स्वीकार. कष्ट, प्रामाणिकपणा आणि सेवा हाच मार्ग मान. मी दोन्ही हात जोडले. बाबांना नमस्कार केला आणि बाबांना मी केलेल्या चुकांची क्षमा मागितली आणि म्हणालो, बाबा, मी वाट चुकलो आहे, मला योग्य मार्ग दाखवा. मी डोळे उघडले. तो युवक म्हणाला, तू सरळ जा, तुला वाट दिसेल. आणि समोर एक स्पष्ट उजळ वाट दिसू लागली. त्या क्षणी माझ्या अंतःकरणातून आवाज आला, मी तुझ्यासोबतच आहे. तेव्हाच मला उमगलं. तो युवक साधा माणूस असला तरी तो माझ्यासाठी साक्षात भगवंत होता. तेव्हापासून मी एक गोष्ट ठामपणे सांगतो, भगवंत कुठे आहेत हे आपल्याला दिसत नाही म्हणून ते नसतात असं नाही. ते अडचणीत कोणत्याही स्वरूपात येतात. कधी आईच्या रूपात, कधी गुरुच्या रूपात, कधी अनोळखी माणसाच्या रूपात. आपल्याला बाबा आपले रूप दाखवत असतात. भगवंत कोणाच्याही रूपात येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा इतरांशी प्रेमाने वागा, प्रेमाने बोला आणि बघा, तुम्हालाही अडचणीत बाबा तुमचं साथ नक्की देतील. आजही अडचणी येतात. आजही संघर्ष आहे. पण भीती नाही. कारण मला माहीत आहे, वाट हरवली तरी चालेल, पण श्रद्धा हरवू नका. देव शोधू नका. स्वतःला सुधारायला सुरुवात करा.
भगवंत आपोआप भेटतात. जे तुमचं आयुष्य बदलतात तेच खरे भगवंत. आज मी जिथे आहे, जसा आहे, ते फक्त बाबा जुमदेवजींच्या आशीर्वादाने आहे. तुम्हाला पण अस काही अनुभव आले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार सर्वांना.